स्वीटी तयारी कर ना बेटा शाळेची. हा चल कर पटकन आंघोळ गिंघोळ कर. मी नाही मम्मी, मी नाही, मी शाळेत नाही जात. काऊन शाळेत नाही जात? हा मी म्हणते होती ना तुला, मला बॅग वगैरे पाहिजे म्हणून नवीन. मी नाही जात. हो, मला पुष्कळ सारं सामान पाहिजे शाळेचं. मी नाही जात. सॉक्स पाहिजेत, बूट पाहिजेत. हो माझी माँ घेऊन ना तू शाळेत जा. हा सकाळचीच तर शाळा आहे. हा शाळेत जा, मग ये शाळेतून. आज जाणार आहो ना घ्यासाठी. काल पण तशीच म्हटली मम्मी, आणि कालही नाही आपण गेलो घ्यासाठी. काल मला बरं नव्हतं ना. हा खूप डोका दुखत होता ना काल माझा. जा आता डोका नको खाऊ, जा शाळेमध्ये जा. हा जा पटकन आंघोळ बिंघोळ कर. मी नाही मम्मी, मी नाही जात. हे बाबा हे पोरगी ना ऐकतच नाही. ओ सिटीचे बाबा, ओ सिटीचे बाबा, ऐकता का? इकडे या बरं. मम्मी पप्पाजींना कशाला बोलवते? मग तू ऐकत नाही ना. हा चांगल्यानं म्हटली तुला आंघोळ कर आणि शाळेत जा चुपचाप. ऐकून राहिली का? काय झालं रजनी, कशाला आवाज दिली? बघा बरं हे तुमच्या लाडलीला बघा. हा ऐकत नाही आहे बिलकुल. का केला? माझ्या पोरीनं का केला? का केला म्हणता? शाळेत नाही जाऊन राहिली ना. हा शाळेत नाही जात म्हणते. मला जोपर्यंत बॅग नाही घेऊन देत आणि बूट वगैरे सॉक्स वगैरे नाही घेऊन देत तोपर्यंत मी शाळेतच नाही जात म्हणते. सिटी बेटा इकडे ये. तू छान आहे ना, गुड गर्ल आहे ना. चलच्या बेटा शाळेमध्ये जा. मग शाळेतून आल्यानंतर आपण जाऊ. मी आज घरीच आहो, नाही जात आहो ना मी कामावरती. मग तू जो म्हणशील तो घेऊन देणार. हो का पप्पाजी? हा ठीक आहे, मी जाते शाळेमध्ये जाते मी. किती नाटकी पोरकी आहे बाबा. खूपच बापाचा येला येला. माझ्यात बिलकुल ऐकत नाही. मम्मी कपडे कुठे आहेत माझे? बाथरूम मध्येच तर नेऊन ठेवले आहेत कपडे. पाणी काढून झाला आहे. किती वेळची जा जा करून राहिली तर ऐकून नाही राहिली. आता म्हणते कपडे कुठे आहेत म्हणून. काय रजनी चिडत राहते, रागवत राहते पोरीवरती. हो कुठे रागवते मी? चांगल्यानंच म्हटली तिला, बाई जा बेटा आज शाळेमध्ये. जाणार आहो म्हटली. मग शाळेतून आल्यानंतर जाऊ म्हटली. चांगल्यानंच बोलली तिच्यासोबत, पण ऐकायलाच तयार नाही माझा. मग माझ्या कसं ऐकली? का माहीत बाबा, तुमच्या ऐकते माझ्याच नाही ऐकत. तुम्ही स्वीटीच्या समोर मला काही बोलता ना, त्याच्यामुळे ते स्वीटी पण नाही ऐकत माझ्या. अरे वा, आता मी काही बोलतो खरं तुला नाही? नाही तर का, अशी भाजी बनवली तर तशी भाजी बनवली, हा काम बरोबर नाही केली तर तो काम बरोबर नाही केली, किती बोलत राहता. आता बोलणार नाही तर काय, भाजी वगैरे बरोबर नाही होईल तर? अ रजनी, अ रजनी, रजनी, ओ बघा बरं कोण आवाज देत आहेत तर. अरे रजनी, मंजुळा काकू आहेत. जा ना काकू, मागे आहे स्वयंपाक खोलीमध्ये. हो का, स्वयंपाक करून राहिली का? अरे काकू या या, झाला का स्वयंपाक रजनी? नाही काकू, व्हायचाच आहे स्वयंपाक. आता भात वगैरे ठेवली गॅसवर. कशाची भाजी बनवता येतं? आता बघते काकू कशाची भाजी बनवतं. भाजीचाही काहीच नाही आहे. रात्री ना लक्षातच नाही राहिला, काही भिजू वगैरे टाकले असते तर चणे बिणे नाही का. आता त्यांची तरी भाजी बनवली असती, पण भिजूची नाही टाकली मी. हो बापा, सकाळ सायंकाळ भाजीचाच येते नुसता. कशाची करावा काही समजत नाही. हे लक्ष्मी मला विचारते, आई आज कशाची भाजी बनवू? सकाळ झाली कशाची भाजी बनवू, संध्याकाळ झाली कशाची भाजी बनवू. काकू तुमच्या चांगला आहे, वावरात भेंड्या वगैरे निघतात तुमच्या. घरीच भाजीपाला निघते बा तुमच्या. असं भेंड्या निघतात तर रोज भेंडीचीच भाजी खा म्हणते का? रोज नाही काकू, पण हप्त्यातून 2-3 भाजी भेंडीची तर होतच असेल. कोणत्या दिवशी रशाच्या भेंड्या, तर कोणत्या दिवशी मोकळ्या भेंड्या, तर कोणत्या दिवशी ते काय म्हणतात बापा, कुरकुरी भेंडी का म्हणतात ते. अहो कुरकुरी नाही, करारी भेंडी. पहा काकू, तुम्हाला तरी माहित आहे करारी भेंडी म्हणतात म्हणून. माहीत काऊन नाही राहील? खाल्ली ना मी, लक्ष्मीने बनवला होता ना. हो सांगत होती स्वीटी. म्हणे लक्ष्मी वहिनीने करारी भेंडी बनवला म्हणे, दिला म्हणत होते मला. हो हे स्वीटी होती ना, बरोबर आहे. स्वीटी नाही तर खाल्लं. हो माझ्या मागे लावला होता मग, मम्मी तशी भेंडी बनवशील, मम्मी तशी भेंडी बनवशील म्हणून. मी म्हटले बनवून देईल. मग बनवून दिली का? नाही बनवून दिली काकू, मग गावालाच गेली ना हे स्वीटी. आता विसरली आठवण. अजून एखाद दिवस येईल तर मग लागेल मागे, मम्मी बनवून दे, मम्मी बनवून दे म्हणा. बनवून देशील ना? हो काकू, औषधीच्या नाही राहतील भेंड्या, तेव्हा सांगाल मग घेऊन टाकीन. नाही बा, आता औषध नाही मारली ना. आता पाऊस येते तर कुठं औषध मारते. आता तेवढ्या नाही निघत म्हणा, कमी निघतात. हो का, आता औषधी नाही आहे का? आता मग घेऊन टाकीन. रजनी येशील ना आज वावरात? नाही ना काकू, आज नाही जमत, आजच्या दिवस. काहून आजच्या दिवस नाही जमत? तू तर म्हणत होती ना की परवा येईन म्हणून. हो म्हटले काकू, पण ह्या स्वीटीची खरेदीच नाही झाली ना करून. ते तर म्हणत होती की आज मी शाळेत नाही जात, मला बॅग पाहिजे, तर बूट पाहिजे, तर सॉक्स पाहिजे. मोठ्या याच्यानं मानली ना, आंघोळ करायला गेली आहे आता. तिचे पप्पा बोलले तेव्हा कुठं ऐकली. तिला सगळं नवीन सामान पाहिजे ना काकू. हो तर काल घ्यायलासाठी जातो म्हणत होती ना तू तर. नाही गेली ना काकू, काल माझी तब्येतच खराब लागली. असा डोका दुखत होता बाबा बाबा, खूप डोका दुखत होता. आणि दुखणं पण होता, हात पाय वगैरे असे दुखत होते. नाही काकू, असे कोणते कामं करून घेतले तर? परवाच्या दिवशी ते वाडी वगैरे कोडक काडक केली ना, म्हटलं झाल्या पाहिजे. मग उद्या म्हटलं खरेदी करायला जायचं आहे. मग परवा काकूच्या वावरात जाणे आहे.
तर एका दिवसात सगळा केली मी. त्याच्याच दुखणं भरलं काकू मला. काय हा रोजीनं येते माझ्याकडे तर 3 वेळा बसतात आणि आता घरी आहे. काल मस्त कामं केलं म्हणते. काकू काही बोलले का तुम्ही? नाही बाबा नाही, काही नाही बोलली मी. म्हणलं होते कामाचं नाही का, होते म्हटलं तब्येत खराब होते. हो तर काकू त्याच्यामुळे ना काल जाणंच नाही झाला. मग तर आता आज जाणार आहोत. मग येते काकू, उद्या येते. हो ठीक आहे बाबा. आता दुर्गाताई येत असेल ना? हो येते ना, ते येते. काकू लौकीच्या बिया आहे का? हो आहे ना. द्याल बरं काकू. आता घरी चालले की वावरात चालले? नाही नाही, आता घरी चाललो, मग वावरात जाईन. तर मी पाठवते यांना, सिटीच्या बाबांना पाठवते, त्यांच्याजवळ देऊन द्याल. हो ठीक आहे पाठव. लवकर पाठवशील बाबा, आता अर्धा तासात जाणार आहे मी वावरामध्ये. हो का? हो ठीक आहे ना, आता लवकरच पाठवते. हा ना काकू, हे लक्ष्मी ट्युशन कधीपासून सुरू करणार आहे? घरी पोरं राहिले की अभ्यास नाही करत बाबा. ट्युशनला जातात तर कसेही अभ्यास करतात. हो ते बरोबर आहे रजनी, पण आता काही दिवस नाही घेणार आहे. हे थोडे वावरातले कामं बिमं आहेत ना. चल म्हणला तिला, आता बायाही नाही मिळत. गडीपार करू लाग बापा. म्हणजे आता 15 दिवस तर नाहीच घेणार ते ट्युशन. हो का? 15 दिवस नाही घेणार का? हो 15 दिवस नाही जमत ट्युशन घ्यायसाठी. मम्मी मम्मी टॉवेल पडले ना. हे देवा, हे पोरगी ना कशी पाडली टावेल. काकू बसा, मी येते, तिला टावेल देते दुसरी. नाही नाही, आता बसत वगैरे नाही, जाते, मला वेळ होते. ठीक आहे काकू, उद्या येतो मग. हो हो हो, आली. काय झालं कोणता? झाला का चहा? आवाज मारून राहिली तिकडे. चहाचा कप नाही आणू शकत का? अहो चहा बनवून व्हायचाच आहे. चहा बनवून व्हायचंच आहे, मग बोलवत कशाला होते? हो मी काय म्हणते, राधाकडले भाऊ नाही का काल आले आहेत. बोलवून आणा ना तर घरी नाश्ता वगैरे करायसाठी. असा मोहन भाऊ आले आहेत का? हो काल आले आहेत. गुड्डीला पाठवलं होतं? का बाबा तुम्ही पण गुड्डीला पाठव म्हणता. तुम्हीच जा आणि बोलवून आणा. आता चहा तर बनव आधी. चहा पितो ना जातो. हो बाबा बनवते. मग कोणता आज वावरात जात नाही का तू? आता का माहित बाबा, का म्हणते ताई तर. आज नाही होत का जाणार वावरामध्ये. काल ताई म्हणत होती काही चिवडा वगैरे काहीच नाही झालाय बनवून म्हणून. सामान वगैरे झालाय म्हणे आणून, पण बनवून नाही झाला म्हणे. घ्यासाठी येतील तेव्हा बनवू म्हणत होती. काल आले घ्यासाठी तर बनवून ठेवायला पाहिजेत होता ना. अहो माहीतच नव्हता ना, अचानक आले. ताई वावरातच होती, मग लवकर यावं लागला. फोन केला खरं राधा ताई नाही, तर म्हणत होते खरं की 2 दिवस नाही येत म्हणून, आणि येऊन गेले घ्यासाठी. असं का? नाश्ता कशाचा करते मग? पोहे बनवीन ना, आलू पोहा. बनव आलू पोहा बनव. पोहे आहेत मग घरी? नाही, गुड्डीला पाठवली ना दुकानात पोहे आणायसाठी आणि फल्लीदाणे आणायसाठी. दुकानामध्ये केली आहे गुड्डी. काऊन मागे किराणा सामान मध्ये पोहे झाले होते ना आणून? संपले नाही का? राहतात का? बनव पटकन, बनव बरं चहा. हो चल चहा बनवीन. ते चहा पितील तेव्हाच ते बोलवायला जातील. ही चहाचा गंजही बाहेरच आहे. पिंकी का मम्मी? काय मम्मी? एक तो चहाचा गंज टोपल्यात आहे, आण बरं. चहा बनवत आहे मम्मी? हो मम्मी, तू तर म्हणत होती ना की मामाजी आल्यानंतर बनवू चहा म्हणून. अरे तुझ्या पप्पांना जा म्हटले आणि बोलवून आणाल म्हटले. तर चहा बनव म्हणून राहिले आधी. चहा पितो ना जातो म्हणत आहेत. चल मग आता सगळ्यांसाठी बनवूनच घेते चहा. आजी उठली का झोपून तुझी? हो मम्मी उठली ना, ब्रश करून राहिली. आण बरं पटकन गंज आण. हो मम्मी आणते. बरोबर काढशील पिंकी, तिथं कप पण आहेत, दांड्या निघतील नाही तर कपांचे. हो मम्मी. लक्ष्मी जातो मी आता वावरामध्ये. रजनी नाही येत आहे, कावेरी आणि हे दुर्गा येऊन राहिली. सांगितले मी दुर्गाला घराकडे येशील म्हणून, लक्ष्मी येते म्हणून. दुर्गासोबत येऊन जाशील मग. हो ठीक आहे ना आई. हो तर पटापट आता स्वयंपाक बिंपाक कर. घरचे माणसं आहे, लवकर निघायला पाहिजेत. नाही तर इथे येऊन थांबेल दुर्गा, मग म्हणेल की लक्ष्मीचाच व्हायचा होता म्हणून उशीर झाला म्हणून. काल म्हणत होती ना कावेरी लक्ष्मीचाच व्हायचा होता, मग लक्ष्मीला थांबली म्हणून. आई ते काल पोचा वगैरे लावली ना म्हणून उशीर झाला. कशाला लावली पोचा? धूळ लागत होता ना म्हणून पोचा लावली होती. बघ लक्ष्मी, उशीर होते म्हणून आता झाडझुडाई करून दिली, भांडे घासली. आता फक्त स्वयंपाकच आहे बाकी करायचा. पटकन कर. ठीक आहे ना आई. कणिक वगैरे झाली ना भिजव? हो भिजवली कणिक. आई देवदास भाऊ बोलवत आहेत तुला. आला का देवदास? हो आई समोर उभे आहेत. काऊन काय झालं लक्ष्मी? नाराज दिसत आहे ना? हो तुमच्यापासून आई किती मला बोलले. माझ्यापासून आई का बोलली तुला? नाही तर का, काल तुम्हीच टाइमपास केले, त्याच्यामुळे माझे कामं नाही झाले लवकर. आणि कावेरी ताई आल्या तर थांबावं लागला त्यांना. आई मला बोलले ना की लवकर येत जा म्हणून वावरामध्ये, लवकर कामं करत जा म्हणून. मी काहीच तर नाही केलं बाबा तुला तर. सांग का केलं मी? जा तुम्ही इथून. आता जा म्हणत आहे, सांग म्हणतो ना मी का केलं तर. कुठं टाइमपास केलो मी तुझा? बघा आता अजून टाइमपास करत आहात माझ्या. जा म्हटले ना इथून.
चावट कुठले नाही तर. बघा अजून इकडे आले. तुम्हाला जा म्हणत आहे ना मी इथून. अरे तुला मदत करू लागायला आलो ना मी. का बनवत आहे ते मी बनवू टाकतो. नाही 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 तुम्ही जा इथून. माहित आहे मग खूप मदत करता माझी. बोलू का आईंना? आई घरीच आहेत आता. असं आईची धमकी देऊन राहील का? बघा सांगेन मी की काल तुमच्यामुळे उशीर झाला म्हणून मला. सांग ना सांग. खरंच सांगू का? बोलू का आईंना? नाही नाही जातो बाबा जातो. राधा तयारी कर लवकर. बाबा जावी कुठे जायची तयारी कर म्हणून राहिल्या राधाला. का भाऊ तुम्ही पण हा आता गावी जायसाठी तयारी कर म्हणतो राधाला. तर आताच जेवण बिवण काही नाही ना आताच गावी चालले का? हा आता नाश्ता बिस्ता तर झाला ना. आता निघून जाऊ म्हणतो गावी. तुमचे वावरा शेतातले कामं आहेत वावरा शेतातले कामं तर काय झालं जाऊ आरामात आम्ही. बढिया जेवण वगैरे करा मग निघा. हा आता नाश्ता बिस्ता झाला तर निघून जाऊ म्हणत होतो. कसं तुम्ही पण मोकळे वावरा शेतात जायसाठी. जाऊन जे वावरामध्ये का रोजच जाणे आहे वावरात. जावई येतो मी बाथरूम कडून. काय हो काका तुम्हाला काही समजते की नाही समजत? हा आता तयारीच कर म्हणून राहिले. काऊन का झालं राधा याच्यामध्ये काय आहे? समजणे नाही समजणे. आता घ्यासाठी चालू ना तुला याचा विचार नाही आहे का? बघा आता कसे बोलत आहात. याचा विचार नाही आहे का म्हणून? आता तूच म्हणून राहिली. विचार नसेल तुझ्या याचा. नाही असेल विचार तर आम्ही चाललो. का हो बाबा कसे उलटे उलटे बोलून राहिले तुम्ही? मी काऊन नाही येईन आपल्या घरी? आई तर माहेरच राहणार का? मी तर आधी फोन केली होती ना तुम्हाला येता का म्हणून विचारली होती. आणि तुम्हालाच मोठा मला सरप्राईज द्यायचा होता. चांगला केला सरप्राईज दिला तर मला खूप चांगलं वाटलं. आता मग आता झालं ना आता जायचंच आहे ना आज. का नाही जाऊ म्हणते आज थांबू म्हणते का? विचार असेल थांबायचा तर तसं सांग. नाही नाही थांबायचा विचार नाही आहे पण बघा आता मी खाली हाताने येईन का? वहिनी चिवडा लड्डू वगैरे बनवेल नाही का? म्हणून त्याच्यासाठीच विचारत होती मी. आधी बनवून ठेवला असता तर मग बासी होते ना मग चांगली टेस्ट नाही लागत. कशाला चिवडा लड्डू बनवा लागते? हो कशाला चिवडा लड्डू बनवा लागते म्हणता? माहेरून सासरी का खाली हाताने जाईन का? सगळेच जण देतात ना आपल्या पोरीला. सगळं सामान आणलंय फक्त आता बनवायचं आहे. घाई नका करू बापा जाऊन. अरे तर मला का माहीत. मी याच्यासाठी बोललो की चल बा कसं पाहुण्याबरोबर मग घरचे लोक बंदिस्त राहतात ना. आता वावरा शेतातले कामं आहेत. आता मी आलो तर घरीच आहेत ना सगळे लोक. का झालं घरी आहेत तर? अर्जंट राहिला असता तर गेले असते वावरामध्ये. तुम्हाला अर्जंट राहते तर तुम्ही जाता ना आपल्या दुकानामध्ये. नाही मारत ना सुट्टी. वावरात जाणे त्यांच्या मताचं काम आहे ना. एक दिवस घरी राहतील तर काही बिघडते का? नोकरीवाल्यांचं नाही जमत. अरे बापा भडकू नको बाबा. माझ्या मनात तसा काही नव्हता. मी सहजच बोललो की आता आपण निघून जाऊ. बनवू लागणार तर मग वहिनीला बनवू लाग पटापट. हो बनवू लागते ना. मग जेवण खाण करू आणि निघून जाऊ लवकर. मग पाण्याचा मोसम होते. हो तयारी झाली की निघू ना. अरे राधा लाडू उठायचीच आहे का? हो उठायचीच आहे. उठेल आता थोड्या वेळात. तसं रात्री उशिरात झोपली ना. अरे राधा ताई तुमचे भाऊ कुठं गेले? मोहन भाऊ नाही तर एकटेच बसवून ठेवला. बाबा कुठं गेले होते तुम्ही? कुठं नाही शांता बाथरूम कडे गेलो होतो. अहो मी का म्हणते जाव्यांसोबत जा ना कुंताच्या इथं. काल कुंता म्हणत होती मोहन भाऊंना पाठवाल म्हणून घरी. हो का पण जावई तर म्हणून राहिले ना राधाला तयारी कर म्हणून. घरी जाऊन म्हणत आहेत. हो आताच जातात का? जातील मग जेवण बिवण करून. वेळ आहे आता जायला. जावई चला मग येऊ रमेशच्या इथून. जाऊ ना भाऊ थोड्या वेळात. आता लाडू उठायचीच आहे ना. जी शांताराम भाऊ. अरे ये रमेश बस. नाही शांताराम भाऊ बसत वगैरे नाही मी. मोहन भाऊला बोलवायला आलो. असं बोलवायला आला का? नाही आला असता तरी येतच होतो आता आम्ही. येत होते का तुम्ही? हो आता घेऊन येतो म्हणत होतो मी जावयांना तिकडे घरी. काही पण सांगून राहिले भाऊ तुम्ही. आता मी आलो म्हणून राहिले असे. नाही रमेश तुला खरं नाही वाटत असेल तर विचारून घे मोहन भाऊला. नाही विचारायचं काही नाही आहे. हो ना भाऊ आता येतच होते. बसा भाऊ चहा बनवते. नाही ताई चहा वगैरे असू द्या. कुंताना आधीच सांगितलं तिथं जाऊन बसायला नको म्हणते. लवकर घेऊन याल म्हणते पाहुण्यांना म्हणते. मी नाश्त्याचा रेडी करतो म्हणते. अजी भाऊ नाश्ता तर आताच झाला इथं. कशाला नाश्ता बिस्ता? येतो आम्ही पण नाश्ता वगैरे असू द्या. नाही असं कसं? नाश्ता तर करावाच लागेल. नाही म्हटलं आताच नाश्ता झाला इथं. इथं नाश्ता नाही करायला पाहिजेत होता ना. आता करावंच लागते भाऊ. सासूरवाडीला आला की चाय नाश्ताच खूप होते. तो तर आहे म्हणा. चला मग पटकन. हो चला येतो. चला मग भाऊ. आता मी येऊ का? आता आहे ना रमेश सोबतच चालले. नाही शांताराम भाऊ तुम्ही पण चला. कसा आता बोलवायला आलं म्हणून का झालं? चला तुम्ही पण चला. चालले चहा ना मग? हो ठीक आहे ना. रमेश बस ना. चहा वगैरे घे. नाही भाऊ आता घरी बसू ना. चला ना. चल बापा. राधा तू पण चल. तुझ्या वहिनीनं बोलवलं आहे तुला पण. नाही भाऊ मी नाही येत. काहून ना चल ना. वहिनीने तुझ्या बोलवलं ना तुला पण. नाही मी येत नाही आता.
आली ना 2-4 वेळा आली मी. जेवणही केली एकदा. का झाला आली तर जेवण केली तर का झाला आता चल अजून. नाही भाऊ, आली असती पण थोडं काम आहे इथं. मग अजून गावी जायचं आहे तर थोडा तयारी वगैरे करावं लागेल. असं आताच चालले का गावी? हो, जेवण वगैरे करून ना निघू मग. असं असं. ठीक आहे बाबा, नाही म्हणते तर राधा जा ना तर जावयांसोबत चालली जा तू. नाही नाही भाऊ, तुम्हीच जाऊन या. ठीक आहे राधा, नको येऊ, पॅकिंग वगैरे करावं लागेल ना. तू तयारी कर. हो हो, तुम्ही जा. चला जी भाऊ मग. अरे राधा, चष्मा कुठं आहे माझा? तिथं हॉलमध्येच आहे ठेवला. टी टेबल वरती बघा. मिळाला मिळाला. का म्हणत होते राधाताई मोहन भाऊ? आताच जाऊ म्हणत होते का? हो वहिनी म्हणत होते की आता तयारी कर म्हणून. मी म्हटली तुम्हाला विचारली तर सांगितले नाही म्हटले. चिवडा लाडू बनवून व्हायचाच आहे म्हटली वहिनीच्या. जाऊ म्हटले, घाई नका करू म्हटले. हो का, बोलले का अशा तुम्ही? नाही तर का वहिनी, बिना सांगून आले आणि आता चल चल म्हणून राहिले. मी म्हटले जेवण वगैरे झाल्यानंतर जाऊ म्हटले आरामात. कांदे बिंदे कापले, आता चिवडा बनवते. हो बनवा वहिनी तुम्ही चिवडा, मी स्वयंपाकाचा बघते. आता लाडूही उठायचीच आहे, आता करू लागते पटापट. उठली का मग रिंग 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 करते थोडा वेळ. अर्धा तास तर पकडूनच राहावं लागते. हो, उठल्यानंतर थोडा वेळ करते म्हणा रिंग रिंग, मग तर नाही करत. मग तर दिवसभर मस्त खेळते. अरे वा राधाताई, साडी तर एक नंबर जचत आहे तुमच्यावर. वहिनी खूपच छान साडी आहे, मला खूप आवडली. मस्त साडी घेऊन आले वहिनी तुम्ही तर. हो ना, आता ब्लाऊज शिवून झाला तर ब्लाऊज घातल्यानंतर अजून चांगले उठून दिसत आहे. जमला ना ब्लाऊज? बरोबर शिवला ना? नाही तर सिलाईचे पैसे कमी देईन सूर्यकांतला. नाही नाही वहिनी, चांगले ब्लाऊज शिवला यावेळेस. मस्त फिटिंग बसली. खरंच वहिनी तुमची पसंत ना खूप चांगली आहे. घेतली तेव्हा असं वाटत होतं तुम्हाला आवडेल की नाही. वहिनी तुम्हाला माहित आहे, तुम्ही माझ्यासाठी जे पण साडी आणता ती मला आवडते. हो माहित आहे. अशी साधी सुधी साडी तर नाही आणत माझ्यासाठी, छानच आणता तुम्ही. राधाताई, ते बाहेर लाडूचे कपडे होते वाळू टाकले, आणले का तुम्ही? हो हो वहिनी आणले ना, आधी पॅकिंग केली. म्हटलं मग विसरून जातात. विसरतील तरी कुठे जात नाही म्हणा. आणि काही विसरले असतील तर राहतील. हो राहतील म्हणा, पण बाहेर होते तर आणले का म्हटले. खूप कामं झाले वहिनी तुम्हाला. आंघोळ बिंगोळ व्हायचीच आहे आता तुमची. आता करू लागली असती कामं तर पावसाचा मोसम झाला. हे घाई करून राहिले लवकर चल म्हणून. नाही नाही राधाताई, होत बसतील ना कामं. आता मी आज घरीच आहे, आज काही वावरात भिरत जात नाही. पावसाचा मोसम झाला, तुम्ही निघा आता. बरोबर म्हणून राहिले मोहन भाऊ. सुना सुना वाटेल राधाताई आता तुम्ही चालले तर. वहिनी मला पण येईल तुमची आठवण. इकडून तिकडून आली की लाडू मामी मामी करत येत होती. आता सुना सुना वाटेल. वहिनी आता जाताना असा चेहरा करता का? मला बरं नाही वाटणार मग. नाही 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 करत ताई, नाही करत. आनंदाने जाऊ दे मला. हो हो जा राधाताई, आनंदाने जा. आशीर्वाद आहे आमचा. या मग वहिनी. आठवण आली लाडूची तर या मग. हो येऊ ना, आता परा वगैरे संपला की येऊ एखाद्या वेळेस. आणि वहिनी विशालला व्हिडिओ कॉल करायला सांगा. लाडूची आठवण आली की. हो हो, व्हिडिओ कॉलवर तर दिसतेच म्हणा. राधा, झाली का तयारी? राधाताई मोहन भाऊ आवाज देत आहेत. अरे विशाल, इकडे बॅग पकड परत. बाप रे बाप, हिरोईनच बसली ना समोर. काही सांगा नको वहिनी तिच्या. आता मागे येणारच नाही माझ्याकडे. लाडूवरती तर मस्त चष्मा दिसते, एकदम हिरोईन दिसत आहे, हिरोईन. लाडू हिरोईनच आहे ना, काही कमी आहे का हिरोईन पेक्षा? हो की नाही लाडू? लाडू चल माझ्या गाडीवरती चल. चला चला, चॉकलेट घेऊन देतो ना मी. जाऊ दे, मम्मी पप्पांना जाऊ दे. विशाल आता नाही येत ते लाडू. आता तिला गावी जायची धुमधुमी लागली. सांभाळून राधाताई, पल्लू वगैरे बरोबर पकडले ना? हो वहिनी बरोबर पकडले ना. नाही तर लक्ष नाही राहत, चक्क्यामध्ये येऊन जाते गाडीच्या. नाही नाही वहिनी, इकडे हातात पकडून ठेवली. हो, आणि लाडूकडे लक्ष द्या बरोबर. झोपतात लहान मुलं. नाही ना वहिनी, हात धरून ठेवते ना मी मग लाडूचा. ती जेव्हा झोपेल तेव्हाच माझ्याकडे येईल. नाही तर आता येणार नाही. आता तिच्यासाठी हळूहळू जावं लागेल. हो ना, पावसाचा पण मोसम झाला. म्हणूनच तर घाई करत होतो ताई मी. नाही येत पाऊस, आरामात निघा. आणि पोहोचल्यानंतर मग फोन करा. हो जी भाऊ, हो हो. बॅग बरोबर लटकवली का त्या बाजूला? हो वहिनी, इकडे ह्या बाजूला लटकवली ना बॅग. सायलेन्सर वगैरे आहे तिकडे, लक्ष द्याल का? नाहीतर मग जळून जाते. सायलेन्सर गरम होते, सायलेन्सरनी कपडा जळते मग. नाही नाही ताई, सायलेन्सर खाली आहे. नाही, सायलेन्सरला नाही होत आहे, टच नाही होत आहे हे बॅग. हो, नाही तर हातातच पकडून घ्या ताई. मग कधी येता विशाल सोनू? येऊन नका, कधी बोलवता तुम्ही? बोलवा लागते का? आठवण आली लाडूची, येऊन जायचा. या मग राखीला. आतापासून सांगत आहे भाऊ. हो, आतापासून सांगून ठेवतो ना, राखीला या मग. तुम्हीच येऊन जाल जी भाऊ राखी बांधायसाठी. नाही नाही, तुम्हीच या. बघू आता, वेळ आहे ना. हो हो, वेळ तर आहे म्हणा. चला मग निघा लवकर, पावसाचा मोसम होत आहे. हो हो लाडू, बाय म्हणून दे सगळ्यांना. लाडू बाय लाडू. ताई, पर्स कुठे आहे तुमची? वहिनी बॅग मध्येच टाकते पर्स. मग लाडूला मांडीवर घेईन ना मी, तर आधीच ठेवून देते म्हटले बॅग मध्येच. नाही, हातात नाही दिसली की नाही म्हणून विचारले. चला जाऊ देऊ आता राधा.
हो हो चला चला